नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय ते समजून घेतलं. त्याचबरोबर त्याचं सामान्य रूप पाहिलं. त्यामध्ये आपण सामान्य रूप जर आपण ax अधिक by अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपामध्ये आपण चल म्हणजे काय ते पाहिलं. चल म्हणजेच व्हेरिएबल. त्यानंतर आपण पाहिलं कोटी. ठीक आहे, म्हणजेच डिग्री. त्यानंतर आपण पाहिलं ए, बी, सी ह्या काय असतात? वास्तव संख्या असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण एक पाहिलं ए आणि बी हे काय पाहिजेत? एकाच वेळी 0 नाही पाहिजेत. ठीक आहे. तर हे जे उदाहरण पाहताना मागच्या ह्याच्यामध्ये एक छोटीशी मिस्टेक झाली होती, की मी काहीतरी असं उदाहरण दिलं होतं. 9 गुणिले 0 अधिक 7 गुणिले 0 अधिक 6 बरोबर 0 असं काहीतरी उदाहरण होतं. तर हा जो शून्याची जी किंमत आहे, ती मी चलाच्या ठिकाणी टाकली होती. ठीक आहे. तर ते चलाच्या ठिकाणी नसताना इथे ए आणि बीच्या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजेच काय? 0 गुणिले x अधिक 0 गुणिले y अधिक 6 आणि इथे जर बोर्डमॉसचा नियम जर माहीत असेल तर आपण असं गणित सोडवताना गुणाकार आधी करतो. म्हणजेच ही टर्म होणार 0 अधिक 0 अधिक 6 बरोबर 0 असं हे इक्वेशन राहील आणि इथे 2 चलच शिल्लक राहणार नाहीत आणि जर चल शिल्लक राहिली नाहीत 2 तर ते 2 चलातील रेषीय समीकरण राहणार नाही. ठीक आहे. तर असं असायला हवं होतं ते. इथे आपण पाहिलं तर मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की चल म्हणजे काय, की ज्याची व्हॅल्यू फिक्स नसते, ज्याची व्हॅल्यू बदलत राहते. त्याला आपण चल म्हणतो. समजा x बरोबर y अधिक 2 असेल, तर समजा जर आपण y ची व्हॅल्यू जर 1 पकडली, तर x ची किंमत काय होणार? 1 अधिक 2 म्हणजेच 3. जर आपण y ची व्हॅल्यू जर 2 पकडली, तर x बरोबर होणार 2 अधिक 2 बरोबर 4. म्हणजेच या व्हॅल्यूज बदलत राहतात. तर इथे कुठलाही नंबर असो, म्हणजे इथे जर 1 असला, इथे 2 असलं, 3, 4 कुठलाही नंबर असो इथे, जर त्याला जर शून्याने गुणलं, तर ती टर्म काय होणार? 0 होणार आणि मग ते इक्वेशन 2 चलातील रेषीय समीकरण राहणार नाही. म्हणून ही एक चौथी कंडिशन होती. तीही आपण समजून घेतली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण अ, एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणजे काय ते पाहू. त्याचबरोबर आपण ही एक 2 चलात रेषीय समीकरणे आहेत की नाही तेही पाहिलं होतं. या चार्टमध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ही 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत की नाही तेही आपण पाहिलं होतं. आता आपण पाहूया एक सामायिक रेषीय समीकरणे. ठीक आहे. तर लक्ष द्या. जेव्हा आपण 2 चलांतील 2 रेषीय समीकरणांचा जेव्हा आपण 2 चलांतील लक्षात घ्या 2 चलातील 2 रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो, तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. ठीक आहे. मोस्टली आपल्याला सराव संच 1 मध्ये पाहिलं आपण तर हीच गणितं सोडवायला आहेत. खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा आणि खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तर मोस्टली आपल्याला एक सामायिक समीकरणे सोडवायची असतात. तर एक सामायिक समीकरणे म्हणजे काय? तर जेव्हा जेव्हा 2 गणितं आपण एकाच वेळी 2 गणितं 2 लिनिअर इक्वेशन्स विचारात घेतो. जेव्हा आपण विचारात घेताना 2 समजा एक आहे सामान्य रूपामध्ये लिहितो मी ax अधिक by अधिक c बरोबर 0 आणि दुसरं आहे am अधिक bn अधिक c बरोबर 0. तर ही 2 उदाहरणे आहेत आणि आपल्याला गणितं सोडवताना जेव्हा आपण ह्या दोन्ही सामायिक समीकरणांचा दोन्ही 2 चलातील रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो, तेव्हा त्या 2 समीकरणांना काय म्हणतात? एक सामायिक समीकरणे, एक सामायिक रेषीय समीकरणे. ठीक आहे. तर आता इथे खाली एक चलाचा लोप करून समीकरणे कशी सोडवायची त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. तर ते उदाहरण आपण आता समजून घेऊ आणि पुढे अजून इकडे एक दुसरं एक उदाहरण दिले. तर ह्या पर्टिक्युलर सीरीजमध्ये आपण हे समजून घेऊया आणि त्यानंतर सराव संचाची एक वेगळी व्हिडिओ मी अपलोड करेल. तर मग आपण आता ही जी खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, हे जे आपल्याला सोडून दिलेलं जे उदाहरण आहे, ते आपण समजून घेऊ. 5x - 3y = 8
3x अधिक y बरोबर 2. ही जी आपल्याला 2 समीकरणे दिलेली आहेत, त्यांना आपण काय केलं, तर नंबरिंग दिली. तर इथे त्याला 1 असं नाव दिलं आणि याला काय केलं आपण 2 असं लेबल केलं. ठीक आहे. इथे आपण 1 आणि इथे 2 असं आपल्याला करायचं असतं. ठीक आहे. आता त्याला काय करायचंय, तर चलाचा लोप करायचे. आपण काय पाहत आहोत? चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याची पद्धत पाहत आहोत. चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याची पद्धत पाहत आहोत आपण. तर मग आता चलाचा लोप करायचा आहे. चलाचा लोप करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की 2 गोष्टी लक्षात घ्या. 1, ह्या चलाचा आपल्याला लोप करायचा असतो. त्या चलाचा त्या चलाचा कोइफिशियंट कोइफिशियंट म्हणजेच मराठीमध्ये सहगुणक. ठीक आहे. त्या त्यालाचा सहगुणक जो आहे तो सारखाच असला पाहिजे, समान असला पाहिजे. म्हणजेच समजा आपल्याला इथे yचा जर आपल्याला लोप करायचा आहे, तर मग पहिल्या समीकरणामध्ये जर आपल्याला 3y दिलेला आहे, तर दुसऱ्या समीकरणामध्ये पण 3yच असलं पाहिजे. तर त्या समीकरणामधल्या त्या चलाचा आपण लोप करू शकतो. सिमिलरली लोप करण्यासाठी दोन्हींचे जे चिन्ह आहे, म्हणजेच एकामध्ये 3y जे चिन्ह आहे आणि दुसऱ्यामध्ये ते काय पाहिजे? विरुद्ध पाहिजे. तर ही स्टेप आपण नंतर पाहू. पहिला जर समीकरणामध्ये चलाचं सहगुणक समान नसेल, तर त्याला समान कसं करायचं? ते आता इकडे दिलेलं आहे. तर ते पाहू. काय करायचंय? आता इथे पाहिलं आपण तर पहिल्या ह्या उदाहरणामध्ये yचा लोप करून x ची किंमत काढलेली आहे. ठीक आहे. तर 2 पैकी एकाचा कुठल्याही एका किमतीचा किंवा एका चलाचा लोप करून आपण दुसऱ्या चलाची किंमत काढतो आणि नंतर तीच किंमत आपण हे जे उदाहरण दिले त्याच्यामध्ये ठेवून दुसऱ्याही चलाची किंमत काढतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला x आणि y च्या किमती ज्या आहेत त्या काढायच्या असतात. आपण जर इथे पाहिलं तर x आणि y ची किंमत जी आहे ती काढलेली आहे. हेच आपलं ह्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे. ठीक आहे. तर आपल्याला हेच करायचं आहे. मग पहिला आता इथे पाहिलं आपण तर इथे काय केलंय yचा लोप केलेला आहे आणि x ची किंमत काढलेली आहे. आता लोप करण्यासाठी मी सांगितलं की दोन्ही समीकरणांमध्ये yचा जो सहगुणक आहे तो समान असला पाहिजे. तर समान करण्यासाठी काय करायचं? आपण पाहिलं इथे व्यवस्थित पाहिलं तर इथे yचा सहगुणक 3 आहे आणि इथे yचा सहगुणक काहीच नाहीये म्हणजेच काय आहे? 1 आहे. जिथे काहीच नाही दिलेलं तिथे काय असतं? 1 असतं. ठीक आहे. मग आता 1 ला आपल्याला समान करण्यासाठी काय करावं लागेल? विचार करावा लागेल. 1 ला आपण कितीने गुणलं तर तिथे किंमत जी आहे ती 3 येईल किंवा 3 मध्ये असा काय बदल करावा, की इथे जे आहे ती किंमत 3 ची जी किंमत आहे ती ह्या किमतीशी मॅच होईल किंवा एकतर इथे जी किंमत दिलेली आहे तिला ह्या किमतीशी मॅच करा किंवा ह्या किमतीला इथे जी किंमत आहे तिच्याशी मॅच करा. दोन्ही समान झाले पाहिजेत. मग काहीतरी एक लॉजिक आपल्याला लावावं लागेल. तर इथे काय केलं आपण 3 ला 1 मध्ये कन्व्हर्ट करण्यापेक्षा आपण हा जो 1 आहे त्याला आपण 3 करू. तर 3 करण्यासाठी काय करायचं आपल्याला? समीकरण 2 आता जे समीकरण 2 दिलेलं आहे, समीकरण 2 च्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणलं, तर इथे दोन्ही दोन्ही बाजूंना 3 ने गुणलं तर इथे काय होईल 3. पण आपल्याला फक्त 3 ला गुणाकार करायचा नाही. इथे फक्त ह्याच टर्मला गुणाकार करायचा नाही, तर प्रत्येक टर्मला गुणावं लागेल 3 ने आणि मग जे समीकरण येईल त्या समीकरणाला आपण काय करणार? लेबल करणार, नाव देणार 3. ठीक आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर काय होईल? समीकरण 1 जे आहे समीकरण 1 जे आहे ते लिहून घेतो. 5x वजा 3y बरोबर 8 हे काय आहे? समीकरण 1 आहे आणि 3x अधिक y बरोबर 2 हे काय आहे? समीकरण 2. आता इथे काय दिलेलं आहे? समीकरण 2 च्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणू. ठीक आहे. गुणला असता गुणाकार कसा करावा लागेल? तर 3x गुणिले 3 ठीक आहे. ह्या टर्मला ही जी पहिली टर्म आहे तिला आपल्याला आधी 3 ने गुणावं लागेल. नंतर हे जे चिन्ह आहे ते जसंच्या तसं लिहायचं. ठीक आहे.
पुन्हा आता ही जी टर्म आहे, तिलाही आपल्याला काय करावं लागेल? 3 ने गुणावं लागेल. म्हणजेच y गुणिले 3. नंतर जी ही दुसरी बाजू आहे, तिलाही 3 ने गुणावं लागेल. बरोबर 2 गुणिले 3. आता हे हे जे ही जी टर्म आहे, ही जी स्टेप आहे, ती स्टेप आपण सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळणार? 9x अधिक 3y बरोबर 6. ठीक आहे? आणि आपण पाहिलं तर ते आपल्याला 9x अधिक 3y बरोबर 6 हे मिळालेलं आहे आणि मग त्याला आपण नाव काय दिलेलं आहे? 3. हे जे समीकरण आहे याला आपण 3 ने इंडिकेट केलेलं आहे. ठीक आहे? आता आता जर आपण पाहिलं तर समीकरण 2 जे समीकरण आहे त्याच्या बदल्यात आपल्याला काय? हे समीकरण 3 मिळालेलं आहे. मग आता इथून पुढे विचारात घेताना काय करायचं? फक्त समीकरण 1 आणि समीकरण 3 हेच विचारात घ्यायचं. हवं तर गणित सोडवत असताना ही जी 2 उदाहरणं आहेत, जी आपल्याला इथून पुढे विचारात घ्यायची आहेत, ती खाली एकदा लिहून काढा. ठीक आहे. मग आता आपण पाहिलं तर समीकरण 1 मध्ये जो हा y ची जी टर्म आहे, y चल असलेली जी टर्म आहे ती वजा 3y आहे आणि समीकरण 3 मध्ये जी टर्म आहे ती अधिक 3y आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? समीकरण 1 आणि 3 यांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी इथे एकतर आपल्याला बेरीज करावी लागणार, ठीक आहे, किंवा आपल्याला करावी लागणार वजाबाकी. तर ते डिपेंड आहे की हे ज्या पण चलाचा आपल्याला लोप करायचा आहे, ज्या चलाचा आपल्याला लोप करायचा आहे, त्या चलांची साइन म्हणजेच हे जे चिन्ह आहे त्याच्या पुढे जे ऑपरेटर आहे, तो काय आहे? त्याच्या बेसिसवर आपण ठरवणार की आपल्याला काय करायचं आहे. बेरीज करायची आहे की वजाबाकी करायची आहे. तर तेही मी तुम्हाला सांगतो. जर समजा चिन्हे इथे ज्या पण चलाचा आपल्याला लोप करायचा आहे, त्या चलाची चिन्हे जर समान असतील समान असतील जर ह्या चलाचा लोप करायचा आहे ह्या स्टेपपर्यंत, ठीक आहे. आता आपण ह्या स्टेपपर्यंत आलेलो आहोत आणि आता आपल्याला काय करायचं आहे? चलाचा लोप करण्यासाठीची ही स्टेप आहे. आता समीकरण 1 व 3 यांची बेरीज करू. तर इथे बेरीज करावी लागेल किंवा वजाबाकी 2 पैकी 1. तर ती कशी ठरवायची? तर ज्या चलाचा लोप करायचा आहे, त्या चलाचा लोप करायचा आहे. लोप करायचं म्हणजे काय? कॅन्सल करायचं आहे. ते पद जे आहे ते कॅन्सल करायचं आहे. ठीक आहे. तर ज्या चलाचा किंवा पदाचा आपल्याला लोप करायचा आहे, त्याची काय झाली पाहिजेत? दोन्ही समीकरणांमध्ये. आता इथे आपण समीकरण 1 व समीकरण 3 कन्सिडर करतोय. बरोबर? समीकरण 1 व समीकरण 3 आपण विचारात घेतो. या दोन्ही उदाहरणांमध्ये, दोन्हीही समीकरणांमध्ये आपल्याला y लोप करायचा आहे. तर y चल असलेल्या टर्मची साइन जर ती साइन किंवा चिन्ह हे जर समान असेल, ते एक तर अधिक असू शकतं दोघांचंही किंवा वजा असू शकतं. जर ते समान असेल, तर आपल्याला काय करायची आहे? वजाबाकी. ठीक आहे, लक्षात घ्या. पण जर ते चिन्हे वेगळी असतील, म्हणजेच काय वेगळी कशी असतील? पहिल्याचं प्लस, दुसऱ्याचं मायनस, पहिल्याचं मायनस, दुसऱ्याचं प्लस, ह्यापैकी 2 पैकी 1 फॉर्मॅट असेल, त्यावेळी आपल्याला काय करायची आहे? बेरीज. कारण जर चिन्हे वेगळी असतील, तरच आपण त्याचा लोप करू शकतो आणि आपल्याला काय करायचंय, तर चिन्हे वेगळी करावी लागणार. आता बेरजेच्या केसमध्ये आपल्याला बेरजेच्या केसमध्ये ऑटोमॅटिकली आपल्याला जशीच्या तशी चिन्ह मिळणार. पण जर चिन्ह वेगवेगळे असतील, तर आपण वजाबाकी केल्यानंतर काय होणार? 2 पैकी एकाचा चिन्ह चेंज होणार आणि मग आपण त्याचा लोप करू शकतो. तर उदाहरण पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला अजून जास्त चांगलं लक्षात येईल. मग आता इथे समीकरण 1 व 3 यांची बेरीज करू. बेरीजच का केली आहे बघा. जर आपण पाहिलं तर समीकरण 1 मध्ये हे जे चिन्ह आहे ते काय आहे? वजाचं आहे आणि समीकरण 3 आता आपण विचारात कुठलं घेतोय? परत एकदा सांगतोय. आपण विचारात कुठलं घेतोय? समीकरण 1 व समीकरण 3. ठीक आहे. तर इथे आपण पाहिलं तर y चलाचा आपल्याला लोप करायचा आहे. ह्या टर्मचा आपल्याला लोप करायचा आहे. y चलाचा लोप करायचा आहे.
त्याची जी चिन्ह आहे ते वजा आहे आणि याचं जे चिन्ह आहे ते अधिक आहे. तर दोन्ही पण चिन्हे वेगळी आहेत आणि चिन्हे वेगळी असताना आपण काय करतो? बेरीज आणि चिन्हे जर समान असतील तर आपण काय करतो? वजाबाकी. ठीक आहे. तर आता इथे काय केली? बेरीज केली. बेरीज करत असताना चिन्हे जशीच्या तशी एकाखाली समीकरणे जशीच्या तशी एकाखाली एक आपण लिहून घेऊ. तर समीकरण 3 काय आहे? 9x अधिक 3y बरोबर 6. हे काय आहे? समीकरण 3. समीकरण 1 आपल्याला विचारात घ्यायचं आहे, तर ते काय आहे? 5x वजा 3y बरोबर 8. इथे मी तुम्हाला हेही सांगतो, की जर आपण इथे समान चिन्ह असतील, तर काय झालं असतं ते पण मी तुम्हाला सांगेल. आधी आपण हे सोडून घेऊ. 9x आणि 5x इथे x इथे काय होतं स्टुडंट्स आहे ना कन्फ्यूज होतात, की x व x एक यांची बेरीज काय येते? तर हे असं विचार करा, की समजा एक्सच्या जागी आपण पकडलं सफरचंद किंवा बॉल. आपण सहज म्हणतो, की 2 बॉल अधिक 5 बॉल काय होणार? 7 बॉल. ठीक आहे. तर तसंच लक्षात घ्या, की 9x अधिक 5x काय होणार? 14x आणि इथे आपण काय करणार आहेत? बेरीज. तर बेरीज करत असताना ही चिन्हे जशीच्या तशी राहतात. म्हणजे याचं चिन्ह जे आहे ते इथे काही चिन्ह नाहीये म्हणजेच हे राहणार धन. जसंच्या तसं राहील. हे जे चिन्ह आहे वजा ते पण जसंच्या तसं राहील आणि हे जे चिन्ह आहे अधिक तेही जसंच्या तसं राहील. ठीक आहे. तर मग इकडे ह्याचं चिन्ह काय आहे? वजा. तर वजा अधिक आणि वजा काय होणार? कॅन्सल होणार. 14x बरोबर 8 अधिक 7 14. x बरोबर 14 आणि हा जो 14 इकडे जो गुणाकारात आहे तो इकडे जाऊन बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन काय होणार? पूर्ण इथे जी पूर्ण जी टर्म आहे ते पण इकडे जे पण टर्म्स असतील त्या पूर्ण टर्म्सला काय होणार तो भाग देणार. तर मग इकडे होणार 14 भागिले 14 म्हणून मग काय राहणार x बरोबर 1. तर ही आपल्याला x ची किंमत काय आहे मिळून जाईल. ठीक आहे. आता आपण या स्टेप पर्यंत आलेलो आहोत. पण आता या स्टेप पर्यंत आलेलो आहोत लक्षात घ्या. आणि इथे ही स्टेपच्या पुढे जाताना मी अजून एक सांगतोय, की समजा हीच स्टेप ह्याच स्टेपमध्ये आता समजा आपण दुसरं एखादं उदाहरण पाहत असू, त्यामध्ये अशी कंडिशन येणार, की ही जी चिन्हे आहेत, आता जिथे ही चिन्हे वेगळी आहेत. समीकरण पुन्हा एकदा सांगतो. आपण विचारात घेतोय समीकरण 1 आणि समीकरण 3. तर इथे आपल्याला y लोप करायचा होता आणि y लोप करत असताना इथे y जो पद आहे, y चल असलेलं जे पद आहे, त्याची जी चिन्हे आहेत, ठीक आहे, ऑपरेटर्स जे आहेत, ती काय आहेत? वेगळी आहेत. पण जर समजा ती समान असती, समजा ती अशी असती, 5x अधिक 3y बरोबर 8. मी फक्त एक सिनारिओ इथे एक्सप्लेन करतो. हा उदाहरण जे आहे ते कन्सिडर करू नका. फक्त एक सिनारिओ मी इथे जे एक्सप्लेन करतो, की केव्हा आपल्याला वजाबाकी करायची असते, ते इथे ह्या स्टेपला आपल्याला केव्हा वजाबाकी करायची असते आणि केव्हा इथे ह्या स्टेपला केव्हा आपल्याला वजाबाकी करावी लागेल व केव्हा बेरीज. तर आपण बेरजेचं हे बघितलं, की 2 चिन्ह वेगळी आहेत, तर आपण बेरीज करतोय. तर वजाबाकी केव्हा करायची असते ते पाहत आहोत आपण. ठीक आहे. तर समजा जर चिन्ह इथे अधिकचं असतं. हे काय आहे? समीकरण 1 आणि इथे आपण समीकरण 3 लिहून घेऊ. 3 जसंच्या तसं लिहू. 9x अधिक 3y बरोबर 7. तर चिन्हे समान आहेत. चिन्हे समान आहेत आणि जर आपण इथे बेरीज केली, दोन्ही समीकरणांची जर बेरीज केली तर काय होणार? 6y आणि इथे काय होणार? 14x. ठीक आहे. लोप होणार का? नाही होणार. म्हणून अशा वेळी काय करायचं? अशा वेळी काय करायचं? चिन्हे समान आहेत म्हणून काय करायची? वजाबाकी करायची. मग आपल्याला इथे लिहावं लागेल आता समीकरण 1 मधून 3 किंवा 3 मधून 1 वजा करू. ठीक आहे. तर समजा तशी सिच्युएशन असती आणि जर आपण ते जर वजाबाकी आता केली तर बघा काय होईल. इथे वजाबाकी केली आपण तर इथे एक आपल्याला लिहावं लागतं. समीकरणाच्या अगोदर एक आपल्याला समीकरणाच्या अगोदर आपल्याला इथे एक मोठ्याने एक वजा चिन्ह लिहा म्हणजे आपल्याला कळतं की आपण ऑपरेशन कुठलं करत आहोत आणि
वजाबाकी करत असताना काय करायचं, तर चिन्हे बदलायची. म्हणजेच 9x जे आहे त्याचं चिन्ह काय होईल? वजा होईल. त्यानंतर 3y जे अधिक आहे, त्याचं पण चिन्ह काय अधिक आहे. चिन्ह काहीच नाही. जेव्हा आपण चिन्ह दर्शवत नाही, तेव्हा तिथे चिन्ह काय असतं? अधिक किंवा बेरजेचं चिन्ह असतं किंवा धनचिन्ह. अधिक, बेरीज किंवा धन. तीनपैकी काहीही बोलू शकता. ठीक आहे. तर जे धन आहे ते ऋण होणार. धन आहे ते ऋण होणार आणि हे पण जे धन आहे ते ऋण होणार आणि जेव्हा आपण चिन्ह बदलतो तेव्हा ही जी बदललेली चिन्ह आहेत ती विचारात घ्यायची असतात. आता अधिक आणि वजा हे दोन्ही काय होणार? कॅन्सल होणार आणि मग आपल्याला x ची जी आहे ती किंमत मिळणार आणि मग y चा जो चल आहे, हे जे y चल आहे त्याचा लोप होणार. ठीक आहे. तर ह्या दोन्ही कंडिशन्स मी समजावून सांगितल्या. आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची. पण असं उदाहरण जर आलं पुढे जाऊन, तर तिथे आपल्याला अशा पद्धतीने बेरीज किंवा वजाबाकी कन्सिडर करायची आहे. ठीक आहे. मग आता इथे x ची आपल्याला किंमत जी आहे ती मिळाली. x ची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचंय? एकतर ह्या किंवा ह्या किंवा ह्या 3 पैकी कुठल्याही उदाहरणामध्ये आपल्याला 3 पैकी कुठल्याही समीकरणामध्ये आपल्याला ती जी किंमत आहे, ती जी व्हॅल्यू आहे ती टाकायची आहे. तर इथे त्याने दिले x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवली तरी होईल, समीकरण 1 मध्ये ठेवली तरी होईल किंवा समीकरण 3 मध्ये ठेवली तरी होईल. आता इथे समीकरण 2 मध्ये ठेवून काय उत्तर येतं ते इथे दिलेलं आहे. तर आपण काय करूया, मी तुम्हाला समजावताना समीकरण 1 मध्ये ठेवतो. ठीक आहे. समीकरण 1 काय आहे? 5x वजा 3y बरोबर 8. याच्यामध्ये काय करायचे आपल्याला? हे काय दिलेलं आहे? x बरोबर 1. आपल्याला x बरोबर 1 मिळालेलं आहे. x बरोबर 1 ही किंमत समीकरण समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. समीकरण 1 मध्ये x बरोबर 1 ठेवल्यानंतर आपल्याला काय होणार? 5 गुणिले 1 x च्या जागी काय येणार? 1 वजा 3y बरोबर 8. 5 गुणिले 1 काय होणार? 5 वजा 3y बरोबर 8. आता हे जे 5 आहे, इथे चिन्ह कुठलं आहे? चिन्ह इथे दिलेलंच नाही म्हणजे चिन्ह आहे धन आणि ते दुसऱ्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन काय होणार? धन आहे ते वजा होणार. म्हणजेच वजा 3y बरोबर 8 आणि हे जे धन 5 आहेत ते इकडे जाऊन काय होणार? वजा 5. मग आता वजा 3y बरोबर 8 वजा 3 काय येणार? सॉरी 8 वजा 5 काय येणार? 3. हे जे ऋण 3 आहेत, ते इथे y ला काय करतात? गुणाकार करतात. ठीक आहे, गुणाकारामध्ये आहेत. ते इकडे जाऊन काय होणार? y बरोबर 3 आणि ते ह्या 3 ला भाग देणार. लक्षात घ्या जेव्हा गुणाकारामध्ये संख्या जी असते ती ऋण किंवा धन जशी पण असेल, ती जशीच्या तशी आपण तिकडे लिहितो. ठीक आहे. इकडे येऊन ती अ, धनाची ऋण किंवा ऋणाची धन होणार नाही. ती आपण जशीच्या तशी लिहितो. ठीक आहे. तर मग y बरोबर 3 वजा 3 भागिले वजा 3 बरोबर y बरोबर वजा 1. तर भागाकारामध्ये जेव्हा चिन्हे वेगळी असतात, तेव्हा काय होतं? उत्तरामध्ये चिन्ह काय येतं? वजा. ठीक आहे. आणि जेव्हा चिन्हे समान असतात, तेव्हा चिन्ह काय येतं? म्हणजेच हे चिन्ह. मी आता काय समजावतोय हे चिन्ह. ठीक आहे. आता उत्तरामध्ये आपण पाहिलं तर काय आलं? हे वजाचं चिन्ह आलेलं आहे. ठीक आहे ना? वजा 1. हे वजा 1 आलेलं आहे. तर मग ते आपण कसं ठरवतो? तर भागाकार व गुणाकारामध्ये. आता मी इकडे लिहून घेतो. भागाकार व गुणाकारामध्ये जर वजा वजा 1 गुणिले वजा 1 असेल, तर मग काय येणार? उत्तरामध्ये धन येणार. ठीक आहे. जर अधिक गुणिले वजा असेल, म्हणजेच अधिक 3 गुणिले वजा 1 चिन्हे वेगवेगळी आहेत. तर चिन्हे वेगवेगळी असतील तर तिथे काय येणार? वजाबाकीचं चिन्ह येणार. उत्तरामध्ये वजाबाकीचं चिन्ह येणार. पण चिन्हे जर समान असतील, गुणाकार व भागाकार, पुन्हा एकदा सांगतोय, गुणाकार व भागाकारमध्ये चिन्हे समान असतील, तर काय येतं? उत्तर जे आहे ते धन येतं. पण चिन्हे जर वेगळी असतील, तर उत्तर जे आहे ते ऋण येतं. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे चिन्हे काय आहेत? वरच्या 3चं जे चिन्ह आहे ते धन आहे आणि खालचं जे 3 आहे त्याचं चिन्ह आहे ते ऋण आहे. म्हणून इथे उत्तरामध्ये चिन्ह जे आहे ते ऋण आलेलं आहे. ठीक आहे. मग आता इकडे त्यांनी उकल जी आहे ती अशा पद्धतीने लिहिलेली आहे. आपण पाहिलं तर अशा पद्धतीने उकल लिहिलेली आहे. तर हे जे उदाहरण आहे ते आपण समजून घेतलं. आता आपण
रीत 2 म्हणजे सेकंडची पद्धत आहे ती समजून घेऊ. आता इथे रीत 2 जर आपण व्यवस्थित पाहिली, तर इथे पण सिमिलर आपल्याला काय करायचे आहेत, समीकरणे आधी लिहून घ्यायची आहेत आणि त्यांना काय करायचे आहेत, नावे द्यायची आहेत. 5x वजा 3y समीकरणे तीच आहेत. बरोबर 8. ला काय केलं, एक असं नाव दिलं किंवा लेबल केलं. तर 3x y बरोबर 2. शक्यतो काय करायचं, समीकरणे जी आहेत ती ज्या पण टर्म्स आहेत म्हणजे एक्स आणि एक्सची वाय चल असलेली, एक्स चल असलेली ही जी टर्म आहे तिसरी, ह्या टर्म्स ज्या आहेत किंवा ही जी पदं जी आहेत, ती पदं एकाखाली एक शक्यतो लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मिस्टेक्स ज्या आहेत त्या कमी होतात. ठीक आहे. आता आपण जर व्यवस्थित पाहिलं तर इथे जी वायचा जो सहगुणक आहे, तो सहगुणक 1 आहे. इथे कुठलाही सहगुणक लिहिलेला नाही म्हणजे सहगुणक काय आहे? 1 आहे. तर अशा वेळी जेव्हा पण आता ही जी रीत 2 आहे ती एक लक्षात घ्या, इम्पोर्टंट गोष्ट आहे. ही रीत 2 आहे, की जेव्हा एखाद्या चल असलेल्या एखाद्या पदाचा ही जी 4 पदं आहेत, चल असलेली ही 4 पदं आहेत. दोन्ही समीकरणांची मिळून किती 4 पदं आहेत. 1, 2, 3 आणि 4. ही 4 पदामध्ये कुठल्याही चलाचा जर सहगुणक 1 असेल, तर ही ह्या पद्धतीने रीत 2 किंवा पद्धत दुसरी जी सेकंड पद्धत आहे, ह्या पद्धतीने उदाहरणं सोडवणं सोपं जाईल. पण जर सहगुणक जर एकाही पदाचा सहगुणक जर 1 नसेल, तर मग अशा पद्धतीने ह्या रीत 2 वापरून समीकरण सोडवायचं टाळा आणि रीत जी आहे किंवा पद्धत 1 हीच वापरा. का असं? तर बघा समजावून सांगतोय. आता आपली नेक्स्ट स्टेप काय आहे? ती आधी आपण पाहू आणि नंतर समजावून सांगतो, की जेव्हा सहगुणक 1 असेल, तेव्हाच ही जी पद्धत आहे ती वापरा. ठीक आहे. समीकरण 2 वरून y या चलाची किंमत x या चलाच्या रूपात लिहू. ठीक आहे. हे जे सेंटेन्स आहे ते आपल्याला लिहावं लागेल. समजा आपण ते इकडे लिहिलं. समीकरण ठीक आहे आणि इथे तुम्ही कंप्लीट करा. समीकरण 2 वरून समीकरण 2 वरून ठीक आहे. 2 वरून y या चलाची किंमत किंमत x च्या x या चलाच्या रूपात लिहू. ठीक आहे. तर ही किंमत लिहिताना काय केलेलं आहे, समीकरण पुन्हा एकदा होतं लिहून घ्या. जेव्हा पण असं कन्फ्युजिंग असेल, एक एक टर्म ते पटकन समीकरण लिहिलं तर बेटर पडतं. ठीक आहे. हे समीकरण काय आहे? समीकरण 2. आपण जे पण करतोय समीकरण 2 शी रिलेटेड करतोय. समीकरण 2 आहे. आता इथे आपल्याला काय करायचे y वरून समीकरण 2 वरून y या चलाची किंमत x या चलाच्या रूपात लिहायची. x चलाच्या रूपात. ती कशी? तर y बरोबर 2 ठीक आहे आणि हे जे 3x आहेत ते बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला न्यायचे. म्हणजेच आपल्याला काय हे जे समीकरण मिळालेली इथे जे काही समीकरण असेल किंवा जिथे जे आपण पदं असतील, ती पदं बरोबर आपल्याला काय मिळेल? y. ठीक आहे. मग काय हे जे 3x आहेत, जे इकडे धन आहेत, अधिक आहेत, ते तिकडे जाऊन काय होणार? वजा होणार. तर वजा 3x आणि आपल्याला काय मिळणार? ही y ची किंमत मिळणार. ठीक आहे. y ची किंमत काय आली? ती पण आली. तिला आपण समीकरण 3 लेबल करावं लागेल. ठीक आहे. तर समीकरण 3 लक्षात घ्या आपण ही जी किंमत काढलेली आहे ती समीकरण 2 वरून काढलेली आहे. म्हणून आता ही जी किंमत आहे ती आपल्याला काय करावी लागेल? समीकरण 1 मध्ये ठेवावी लागेल. ठीक आहे. समीकरण लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो. ही जी किंमत काढलेली आहे आपण ही किंमत जी आपण काढलेली आहे ती समीकरण 2 वरून काढलेली आहे. ठीक आहे. समीकरण 2 वरून काढलेली आहे. म्हणून ही जी आलेली किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवायची ना की समीकरण 2 मध्ये. जर समीकरण 2 मध्ये ठेवाल तर गणित जे आहे ते चुकेल. म्हणून जेव्हा पण असं जिथे पण आपल्याला सहगुणक 1 असेल, ज्या पण इक्वेशनमध्ये असेल, ज्या पण समीकरणामध्ये असेल, ज्या समीकरणावरनं आपण ही जी किंमत काढणार आहोत ते समीकरण सोडून दुसरं जे समीकरण असेल, दुसरं म्हणजे कुठलंही. समजा 1 वरनं जर काढलं आपण, तर समीकरण 2 मध्ये ती किंमत ठेवायची आणि जर 2 वरनं जर आपण ही किंमत काढली, तर समीकरण 1 मध्ये ही किंमत ठेवायची. लक्षात घ्या. समीकरण जर आपण 1 वरून जर किंमत काढली,
आलेली किंमत समीकरण 2 मध्ये ठेवायची आहे. समीकरण 2 मधून जर किंमत काढली तर आलेली किंमत जी आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. तर आता ही जी किंमत आहे ती आपण कशामधून काढलेली आहे? समीकरण 2 मधून काढलेली आहे. म्हणून ही किंमत जी आपल्याला आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवावी लागेल. इथे दिले असेल. आता y ची ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. म्हणून समीकरण 1 मध्ये ठेवलेली. का? तर आपण ही जी किंमत काढलेली आहे ती समीकरण 2 मधून काढलेली आहे. म्हणून आपण काय करणार आहोत? आता y ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू असं त्यांनी इथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर ही स्टेप समजली. आता मी मगाशी सांगितलं की सहगुणक जर 1 असेल तरच ही जी पद्धत आहे ती ट्राय करा. नाहीतर काय होईल? समजा आता इथे आपण इथे उदाहरण समीकरण जे 1 आहे तेच कन्सिडर करू. ठीक आहे. हे जस्ट मी समजावायचं म्हणून सांगतोय, की काय होईल जर सहगुणक जर 1 नसेल तर काय होईल? ते थोडं किचकट होईल. बघा कसं होईल? समजा 5x - 3y बरोबर 8 असं आपलं समीकरण 1 आहे. समीकरण 1 वरनं जर y ची जर किंमत काढायची असेल आपल्याला x च्या रूपामध्ये तर कशी होणार ती? -3y बरोबर 8 आणि हे जे 5x आहेत ते इकडे येऊन काय होणार? -5x होणार. बरोबर? आता -3y बरोबर सॉरी आता हे जे 3 -3 आहेत. -3 तिकडे जाऊन काय होणार? इथे y ला काय आहेत ते गुणलेले आहेत. हे y ला काय झालेले आहेत ते गुणलेले आहेत. ते इकडे येऊन काय होणार? भागाकारामध्ये जाणार आणि जेव्हा आपण भागाकारामध्ये नेतो तेव्हा ते चिन्हासकट आपल्याला तिकडे न्यावं लागेल. तर मग 8 - 5x भागिले -3 मग ही जी x ची जी किंमत आहे, ती काय होणार? ही जी x ची जी किंमत आहे, ती वायच्या स्वरूप वायची जी किंमत आहे ती आपण एक्सच्या स्वरूपात लिहिली आणि वायची किंमत काय येणार 8 वजा 5x वजा सॉरी 8 वजा 5x भागिले वजा 3 तर ही जी किंमत अशा पद्धतीने किचकट स्वरूपामध्ये मिळणार आणि ही किंमत आपण जेव्हा दुसऱ्या समीकरणामध्ये टाकू तेव्हा ते उदाहरण हे अजूनच किचकट किंवा कॉम्प्लेक्स होणार. तो ट्राय करा. ही पद्धत सोडवत असताना तर वाटलंच शक्यतो जी पहिली पद्धत आहे त्याच पद्धतीने सोडवा. पण जर असं असेल आणि सोडवायचं झालंच तर ही गोष्ट लक्षात घ्या की चल असलेली जी पदं आहेत त्या 4 पदांपैकी चल असलेली जी पदं आहेत त्या 4 पदांपैकी जर एखाद्या पदाचा सहगुणक 1 असेल तरच ही पद्धत अवलंबा. ठीक आहे. तरच या पद्धतीचा वापर करा. ठीक आहे. आता आपण पुन्हा आपण ज्या स्टेपपर्यंत आलेलो त्या स्टेपपासून पुढे जाऊ. तर मग आता ही जी y ची किंमत जी आपल्याला मिळाली आहे समीकरण 3 असं तिला आपण नाव दिलेलं आहे. ठीक आहे. y ची जी किंमत मिळालेली आहे तिला समीकरण 3 असं नाव दिलेलं आहे. आणि ही जी किंमत मिळालेली आहे ती समीकरण 2 वरून मिळालेली आहे. ठीक आहे. म्हणून ही जी किंमत आहे ती आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. ठीक आहे. तर समीकरण 1 जे आहे ते आधी लिहून घेऊ. समीकरण 1 काय आहे? 5x वजा 3y बरोबर 8 समीकरण 1. पुन्हा एकदा सांगतोय. जर आपण समीकरण 1 मधून जर किंमत काढली तर ते 3 समीकरण 3 जे काढलेली ही जी किंमत काढली ती जर समीकरण 1 मधून काढली तर समीकरण 2 मध्ये आपल्याला ती ठेवायची आहे आणि समीकरण 2 वरनं काढली तर समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. ठीक आहे. आता ही किंमत जी आहे ती आपण समीकरण 2 वरनं काढलेली आहे. म्हणून ही किंमत काय केलेली आहे आपण आता y या चलाची ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आधी लिहून घ्या. नंतर काय होईल? 5x वजा 3 आणि y च्या जागी ही किंमत आपल्याला ठेवायची आहे. म्हणजेच काय होईल? 2 वजा 3x बरोबर आता 5x जशीच्या तशी लिहून घ्या. वजा 3 आणि हा कंस जो आहे तो आधी सोडवा. म्हणजेच कंसामध्ये जेवढ्या पण किमती असतील त्या सगळ्या किमतींना काय करायचं आपल्याला हे इथे किती आहे? 1 आणि 2 अशी 2 पदं आहेत. कंसामध्ये किती पदं आहेत? 2. तर ह्या दोन्ही पदांना, या दोन्ही किमतींना काय करायचंय? वजा 3 ने गुणायचंय. तर इथे 3 असतील, 4 असतील जे पण जेव्हा पण गणितं सोडवत असताना 3, 4 जेवढे पण हे असतील त्याला प्रत्येकाला आपल्याला काय करायचंय? 3 ने गुणायचंय. इथे काय होईल? लागलं तर आधी त्याला सेपरेट करून घ्या. 2 -3 जसेच्या तसे लिहा. हे -3 आता ही टर्म कंसामध्ये लिहून घ्या. -3x बरोबर आता 5x जसेच्या तसे -3 आणि +2 चिन्हे काय आहेत? वेगवेगळी आहेत. म्हणजेच उत्तरामध्ये चिन्ह काय येणार? वेगळं. 3 गुणिले 6
सॉरी 3 गुणिले 2 बरोबर 6 आले. अधिक इथे बघा, इथे चिन्ह आहे वजा. ठीक आहे आणि इथे पण वजा आहे. वजा वजा म्हणजे चिन्हे समान आहेत. जर इथे दोन्ही चिन्हे धन असोत किंवा दोन्ही चिन्हे ऋण असोत, वजाचं असो दोन्ही चिन्ह किंवा बेरजेचे असोत, चिन्हे समान आहेत म्हणजे उत्तरामध्ये चिन्ह येणार धन. 3 गुणिले 3 9. x जसे जसे लिहा 8. आता हे जे दोन आहेत x 5x आणि 9x काय होणार? वजा 6 अधिक 14x बरोबर 8. आता 14x जसे तसे इथे राहू दे बरोबर 8. हे जे वजास आहेत ते इकडे येऊन होणार धन 6. हे बेरजेच्या चिन्हाच्या अपोजिटच्या साईडला येऊन ते काय होणार? धन किंवा अधिक 6. 14x बरोबर 14. x बरोबर आता हे जे गुणाकारामध्ये 14 आहेत x ला, ते इकडे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होणार? भागाकार होणार. x बरोबर 1. 14 भागिले 14 x बरोबर 1 अशी आपल्याला किंमत मिळणार. मग आता x बरोबर 1 ही किंमत आली. आता ही किंमत आपल्याला काय करायची आहे? समीकरण 3 पैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवली तरी पण आपल्याला किंमत तीच मिळेल. आता आपण काय केलेलं समीकरण 2 वरनं ही जी किंमत काढलेली. तर आपण कुठल्याही पण समीकरण 3 मध्ये ठेवलं तर सोपं जाईल कारण ते समीकरण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. म्हणून समीकरण शक्यतो 3 मध्ये जे आपण समीकरण काढलेले आहे नंतर जी किंमत काढलेली आहे तिच्यामध्ये ठेवा, ना की याच्यामध्ये. तर ठीक आहे आपण ठेवूया त्याच्यामध्ये. समीकरण काय आहे? समीकरण 3 y बरोबर 2 वजा 3x. समीकरण 3 लिहून घ्या. y बरोबर 2 वजा 3x. 3x ठीक आहे. y बरोबर 2 वजा 3. x ची किंमत जी आलेली ती 1 आलेली आहे. y बरोबर 2 वजा वजा 3 गुणिले 1. दोन्ही इथे चिन्ह काय आहे? धन आहे. धन आणि ऋण चिन्ह वेगळी आहेत म्हणजेच इथे उत्तरामध्ये काय येणार? ऋण. ऋण 3. ठीक आहे. वजा 3. y बरोबर आता बेरीज आणि वजाबाकी करत असताना वजाबाकीमध्ये काय? दोन्ही चिन्ह समान असतील तर बेरीज करायची. आता इथे 2चं चिन्ह जे आहे ते धन आहे आणि 3चं चिन्ह जे आहे ते ऋण आहे. तर दोन्ही चिन्ह समान असतील तर बेरीज करायची. दोन्ही चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह. तर इथे वजाबाकी काय येणार? 3तून 2 गेले 1 आणि मोठी संख्या 3 आहे म्हणून ते चिन्ह येणार वजा. ठीक आहे. म्हणजेच आपली उकल काय आली? xy बरोबर 1 वजा 1. तर असं लिहू शकतो आपण किंवा पुस्तकामध्ये दिलेल्या कुठल्याही एका पद्धतीने असं नंतर उत्तर लिहून त्याला अशी बॉर्डर करा जेणेकरून ते उत्तर जे आहे ते हायलाइट होईल.